गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या, आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि आपले जीवन समृद्ध करणाऱ्या सर्व गुरूंना वंदन करण्याचा पवित्र दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा। नमस्कार। आज या पावन गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी आपल्या शिवसंस्कृती संस्थेतर्फे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव 2025 उपस्थित आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय गुरुजन वर्ग, पालक, मित्रमैत्रिणी आणि उपस्थित सर्व रसिक हो, मी शेफाली शशिकांत गावस आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। गुरुपौर्णिमा हा सण आपल्याला घडवणाऱ्या, योग्य अयोग्यची जाण करून देणाऱ्या आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या त्या दिव्य शक्तीला, त्या गुरुतत्वाला कृतज्ञतापूर्वक नमन करण्यासाठी साजरा करतो। गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षक नाहीत, तर आपले आई वडील, आपले मोठे बंधू भगिनी आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे प्रत्येक व्यक्ती गुरुच आहे। मित्रांनो, भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते। आता कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत गीताने करूयात। धन्यवाद म्हणते। सर्वप्रथम आजच्या मान्यवरांना म्हणजेच शिवसंस्कृती संस्थेचे पदाधिकारी नरेंद्र नाईक व अशोक नाईक व आमचे गुरु श्री गोकुळदास नाईक आणि रामदास नाईक सर यांना व्यासपीठावर घेऊन येण्यास स्वप्नेश यांना विनंती करते। नमस्कार। मी विनंती करते नरेंद्र नाईक की त्यांनी मान्यवरांची ओळख करून द्यावी। सगळ्यांना नमस्कार, शुभ सकाळ। 12 जायतली दिसता। आज एक्चुअली 10 तारखेक गुरुपौर्णिमा जाली, पण सरूय बिजी, हांवूय बिजी, तो सरूय बिजी। त्या टायमार आमकां गुरुपौर्णिमा करपाक मेळना। आयज योग येयलो आनी आज आमी गुरुपौर्णिमा मनयता। सगळ्यांक गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा। जेन्ना आमी तबला आनी पेटी हार्मोनियम आनी तबला क्लासीस चालू केल्यो तेन्ना एक वेगळो ध्येय आसलो
आनी आज अशें दिसलें की खरेंच आमी सक्सेस जाले. आमी जर खंय भजनाक वयतलो जाल्यार पयलो म्हटल्यार तबलजी आनी पेटीवालो जाय, नाजाल्यार भजन जायना, किर्तन जायना, कांयच जायना. उजगांवान जर असं पळयत न्हू सरासरी जाल्यार आमचे कडेन खुबशीं हे तबला आनी हार्मोनियम वादक कमी आसा. गायक भरपूर आसा पण हार्मोनियम वाजोवपी आनी तबला वाजोवपी खूब कमी आसा. म्हणून आमी एक शिवसंस्कृतीन एक पाऊल घेतलें की तबला आनी पेटी क्लासीस चालू करुया म्हणून. पण आयज जो क्रावड दिसलो तो खूब बरो दिसलो की फुडली पिढी आमची आमकां सोदचें पडचें ना आरे कोण आसा तबलजी जावं पेटीवालो की आमकां भजनाचो एक खंय तरी प्रोग्राम येयला. आतां कितलींशींच देवळांनी सगळे कडेन भजनच जाता, आरती कमी जावपाक लागल्या आनी भजनां आतां वाडपाक लागल्या. पण आमकां एक अशे गुरू मेळ्ळे, मेन म्हटल्यार पयल्यान पयलीं हार्मोनियम वादक गोकुळदास नायक. गरिबीनसून आयज नांव केलें, फक्त पयशे असले म्हणून नांव जायना. आयज ज्या क्षेत्रांत तेणें नांव केलां पळय, आमी कितें म्हणटले की फक्त आतां तुमी उजगांवान तुमी ताका आतां वळखता. जर बोरये एक असो गांव आसा की थंय कांय ना अशें म्हणपाक मेळना. तुमी पयलां आसतलें, आयकलां आसतलें, तेंचे मेळ आसा, कितलींशींच प्रायजां काडल्या तेंच्यांनी. भजनाच्या क्लासी आसा, भजनां करून तेंच्यांनी कितलेंशींच नांव जोडलेलें आसा. त्याच बरोबर आतां आरतीन तेंचें चालू आसा, तितूनय तेंच्यांनी नांव कमयल्लें आसा. त्याच गांवचे गोकुळदास नायक एक अशें म्हणटा की व्हडली गाडी घेवन येयलो जावं बरो पेदात येयलो की कोण तरी मोठो मनीस आहा, पण तें कांयच हें न्हू. हांव पयशांक म्हत्वूय दिना आनी श्रीमंत आसा, गर्भ श्रीमंत आसा ताकाय म्हत्व दिना. पण आयज आमकां जर बरें ज्ञान दिवपी जे गुरू आसा ते बरे देवाचे कृपेन आमकां अशे गुरू मेळ्ळे की विचार करूंक शकना इतले बरे गुरू मेळ्ळे. हार्मोनियम कसली पळय तुमी आतां क्लासीक येता, आमी केन्ना पावना, पण तुमकां खबर आसतली केन्नाच वाजना केन्नाच बेजार जायना. आनी जें तेंचे कडेन ज्ञान आसा तें एक्चुली आमी मोल करपाक शकना इतलें तुमकां आतां ज्ञान दिता. तेच एक इतले बरे गुरू आमकां मेळ्ळ्या की ताका लागून तुमकां सांगता, जंय तुमकां संदी मेळ्ळ्या तेंचे कडल्यान कितें शिकपाचें आसा हार्मोनियम बद्दल तें सगळें शिकोन घेया. त्याच बरोबर रामदास सर एक्चुली मडकयचे पण रावता कुट्टी फोंडा, ते बीन तशेंच आसा. एक्चुली तुमी पळयल्यार स्वभावान इतले बरे की आवाज सुद्दां कमी येतलो म्हणून तबलाचो आवाज चड येतलो म्हणून तेंच्या तोंडांसून आवाज कमी येतलो. ते तशेंच देवाचे कृपेन इतले बरे गुरू मेळ्ळे आमकां नांव करपाक मेळटा शिकोन. तशे हे गुरू आमी शिवसंस्कृती चालू केली, ही संस्था चालू केल्या नंतर ढोल ताशान आमी नांव केलें. तेच्या नंतर आतां एक फुडलें पावल घेतलेलें, भजनाच्यो क्लासीस चालू केल्यो आनी भजन केलें, ग्रूप तयार जाले, पूण आमचे कडेन तबला आनी पेटी ना जाले वाजोवपी. ताका लागून हें पावल घेवन आज आमचे कडेन हार्मोनियम आनी तबला 100% आमकां फुडल्या ग्रुपाक आमकां चान्स पडटलो की ह्या भुरग्यांक आमकां तेंच्या बरोबर बसोवपाक मेळटलें. चड टायम घेयना. आज गुरुपौर्णिमा मनयता. सगळ्यांक परत एकदा सगळ्यांक शुभेच्छा. देव बरें करूं. धन्यवाद सर. मी प्रथमेश सामंत व प्रांजली सामंत यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही ईशस्तवन आणि दीपप्रज्वलाने होते. मी आता व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपपूजन करावे व व्यासमुनींच्या प्रतिमेचे पूजन करावे. दूर करू अज्ञान सारे, गुरूंच्या चरणी ठेवू माथा, उजळून जीवन हे सारे.
शक्तीनो ही आमची प्रार्थना, चराचराच्या सर्व शक्तीनो ही आमची प्रार्थना, करा आम्हाला निर्भय निर्मळ उजळू दे जीवना, करा आम्हाला निर्भय निर्मळ उजळू दे जीवना. आम्हाला निर्भय निर्मळ उजळू दे जीवना, करा आम्हाला निर्भय निर्मळ उजळू दे जीवना, उजळू दे जीवना, उजळू दे जीवना. अतिशय सुंदर आणि भक्तिमय सादरीकरण. धन्यवाद. तुमच्या आवाजाने खरोखरच वातावरण मंत्रमुग्ध केले आहे. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी केली जाते. ह्याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणून साजरी केली जाते, म्हणूनच ह्याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग केले, महाभारत आणि 18 पुराणे लिहिली. त्यांनी मानव जातीला प्रथम वेदांचे ज्ञान दिले, त्यामुळे त्यांना आद्य गुरु मानले जाते. असे मानले जाते की गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी गुरुतत्व नेहमीच्या तुलनेत 1000 पटींनी अधिक कार्यरत असते. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्य परंपरेचे जतन करण्याची संधी आहे. प्राचीन काळापासून भारतात ही परंपरा चालत आली आहे, जिथे शिष्य गुरुकुलात राहून ज्ञान मिळवत असत आणि गुरुदक्षिणा देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करत असत. ह्या जगात गुरूंचे विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात. मूल गर्भात असताना आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. आपले पालक हे आपले पहिले गुरु असतात. निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो. आत्ताच्या काळात शिक्षण पद्धती बदललेल्या आहेत, परंतु गुरु शिष्याचे नाते मात्र आपण सर्वांनी जपले आहे आणि पुढेही जपायला पाहिजे. गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात करणे, त्यांचे आचरण करणे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञ असणे हेच खरे गुरुपूजन आहे. थोडक्यात गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून ज्ञान देणाऱ्या गुरूंप्रती आदरांजली व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. गुरु म्हणजे शिष्याचे आयुष्य घडवणारा कुंभार. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे.
मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या गुरुवर्यांना एक भेटवस्तू द्यावी.
कित्याक फुडले वर्स करतलो तो फुडले वर्स केन्ना येना. आजच करपा जाय, आतांच करपा जाय, हो आमचो कायदो आमी करून घातला आनी त्या प्रमाणे सगळ्यांनी परफॉर्म केला. जेन्ना तुकाराम भाऊ सारको मनीस परफॉर्म करपाक तयार आसता तेन्ना भुरग्यांनी कित्याक करपा न्ही, हो एक मोठो प्रश्न आसा. ताका लागून सरा सांगलें की प्रत्येक जाण पळय हांगा शिकतलो तेणी सगळ्यांनी परफॉर्म करपा जाय. उद्देश इतलोच आसा की स्टेज फेअर आसपा जाय, म्हणजेच आमची भुरगीं कितले लोकांच्या मुखार वाजोवपाक शकता किंवा गावपाक शकता किंवा कसलें भाशण करपाक शकता, होच मुख्य उद्देश आसा. आनी तेचे बरोबर जें पळय कितें आमी शिकयलां तें दाखोवपा पडटलें हांगा. आनी तेजे हांगसर कांय सांगना. आनीक पेरंट आसा तेंचे खातीर आतां थोडेशें हांगसर 2 बॅची चलता न्हू हार्मोनियमच्यो न्हू, 2 बॅची चलता न्हू, तबलाचे 2 बॅची चलता. म्हणटकीर थंय तबला सेपरेट शिकता, हांगसर हार्मोनियम सेपरेट शिकता. पूण एका बराबर दोगांयकूय जर परफॉर्म करपा जाय, तबला बरोबर हार्मोनियम, हार्मोनियम बरोबर तबला, कशें करतले? आतां नेक्स्ट स्टेप ती न्हू. फस्ट प्रायमरी स्टेप 1-2 वर्सां ओके, पूण जेणी ह्या वर्सा आतां तबला बरोबर वाजोवना हार्मोनियम, ओन्ली हार्मोनियम वाजयलें, तेणी नेक्स्ट टायम कंपल्सरी एक लायन तबला बरोबर वाजोवपा जाय. आनी जे तबला आसा तेणी ती तयारी करपा जाय. जे तबलावाल्यांनी जे हार्मोनियम बरोबर वाजोवना ताका लेरो म्हणटात, संगत नगमा लेरा संगत, तेज्या बरोबर वाजोवचें पडटलें. सर मार्गदर्शन करता जेंकां पळय इंट्रस्ट आसा तेणी इंट्रस्ट दाखयात. म्हणजे दोनी फुडल्या वर्सा इंडिविज्युअल जावपा ना, कित्याक एक वर्स पयलू सांगता पळय. आनी दुसरी गोश्ट म्हणल्यार 2 बॅची चलता म्हणटकीर जेंकां संगत करपाची इच्छा आसा, कोणाक हार्मोनियमवाल्यांक तबल्या बराबर संगत करपाची आसा, म्हाज्या तबला क्लासा हांगसरली बॅच जाले म्हणटकीर थंय तबला क्लासा येवपा जाता केन्नाय, मदीं केन्नाय येवचें, प्रत्येक क्लासाक येवपा मेळना न्हू. जेन्ना पेरंटांनी लक्ष दिवचें, स्टुडंटांनी लक्ष दिवचें आवड आसा जाल्यार. पयली बॅच हांगसर केली हार्मोनियमची, मागीर आमकां मातशी तबला बराबर प्रॅक्टीसे जाय, थंय येयले सेकेंड बॅचीक. सेम उलटें, तबलाची पयली बॅच थंय जाली, हांगसर सेकेंड बॅच हार्मोनियम आहा, त्या तबलावाल्यांक तर हार्मोनियम बरोबर प्रॅक्टीस जायी, सरा फुडें वयचें सेकेंड बॅची टायमार. म्हणजे दोगांयकूय मार्गदर्शन कळ्ळें न्हू सारकें डिटेल कितें तें. नाल्यार इंडिविज्युअल आपलें तकलें उरता, आपलो एकट्याचो अभ्यास दुसऱ्या बरोबर करपा जमपाना. नाजाल्यार हें कोण सांगना, खंयचेच टिचर अशें सांगना आनी खंय अशें शिकयना. तबलावालो तबला शिकयता गेलो, हार्मोनियमवालो शिकयलो गेलो, तो स्वागत गीत शिकयता आनी कितें सर शिकयता तें कोण शिकयना, तें स्पेशली शिकचें पडटा. पूण तुमकां जें मार्गदर्शन मेळटा तितलें घेया मॅक्झिमम. सकाळीं नरेश सरान सांगलें तशें. आभार थँक्यू. प्रदर्शनाने होत असते. मी आता नरेश नाईक यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेल्या सर्वांचे आभार मानावे. नमस्कार. सगळ्यात पयलीं अभिनंदन म्हणटा हांव तुकाराम भाऊचें की इतले जाणटे म्हणना, इतले भुरगे, कित्याक जाणटे म्हणटा म्हटल्यार म्हाका लज दिसतली. आनी ह्या एजीर हें शिक्षण घेवप एक आमकांय बीन आनी सरांकूय बीन एक वेगळीशी, ताका पळयतकूच एक एनर्जी, पॉझिटीव एनर्जी मेळटा पळय तशी. त्या भाऊक पळयतकूर म्हाका सुद्दां दोळ्यान दुकां आयिल्ली ते फावट फर्स्ट टायम जेन्ना पळयलो की इतले जाणटे जावन शिकपाक येता म्हटल्यार एक वेगळो हें. आमी क्लास थंय घेताले, तेंचे कृपेन आज आमी हांगासर क्लासूय चालू जालो आनी कंटिन्यू जालो आनी हांगासर आमकां गुरू पौर्णिमा साजरी करपाक मेळ्ळी. ताका लागून तेंचे पयलीं धन्यवाद. तेंच्या परिवारांक देवान आरोग्य आयुश्य जे कितें धंदो करता ताका यश दिवचें. त्याच बरोबर आमकां 2 सर मेळ्ळ्या, तेंचें अभिनंदन म्हणटा. इतल्या भुरग्यांक फुडें काडप फकाणाची गजाल न्हू. तेंच्यांनी आमकां केन्नाच वाजोवना, केन्नाच हें ना आपूण सदीत येवपाक शकना अशें केन्ना टायम एडजस्ट करून येवन क्लास चालू दवरल्या. कित्याक आमी संस्था खंयची क्लास करता, पण शिकोवपी जर मेळत ना जाल्यार क्लास करूंकूच शकना. आनी स्टुडंट जर मेळना जाल्यार ती क्लास फुडें वचोंकूच शकना. ताका लागून सरांचें अभिनंदन आनी भुरग्यांचें बीन अभिनंदन. आनी एक सांगूंक सोदता हांव, एक आमी तुमी पळयलां आसतलें नविदात कितें तरी घडल्या. कोणी पळयल्या? पळयल्या कोणी? ना दिसता. एक महिला, एक भुरगें आमकां तबला वादक मेळ्ळा हांगासर. पयले भुरगें, आनी कोण आसा? ना. पयले भुरगें आसा आमचे संस्थेनसून
महिला भुरगे एक तबला शिकप चालू आसा तेजें अभिनंदन. तेजे पेरंट्स जर हांगा आसा जाल्यार तांकां लागून एक ताळयो जावनी. पेरंट्स ना आसा महेश. तेकाय बीन देवान अशीच तेज्या भुरग्यांक फुडें काडपी. ताका इच्छा कशें आसा आमी भुरग्यांक धाडटा पण पेरंट्सांनी थोडीशी पुशअप करपाची गरज आसा. कित्याक सामके भुरगीं आसा तांकां आतां कळना आमी जें कितें शिकता तें बरें काय वायट. ताका लागून पेरंट्सान जर पुश केली जाल्यार भुरगीं फुडें पावतलीं आनी बऱ्या मार्गाक लागतलीं जाल्यार हें एकूच बरें साधन आसा. सरूय बरें आसा, संस्थाय बरी आसा. ताका लागून म्हणटा की आपल्या भुरग्यांक ह्या हितून क्षेत्रांत कित्याक लागून घाला. मेन म्हटल्यार आमी जेन्ना गुरुपौर्णिमा आसा म्हणून सांगता पयलीं आमी शिक्षण घेता तेन्ना अप टू ग्रॅज्युएशन जाल्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जाल्या नंतर जो पर्यंत सर आसता तो आमचो गुरू आसता. जेन्ना आमी कामाक वयता आनी असले वाद्य जे शिकपाक मेळटा तितूनसून आपूण घडपाक शकता. बरोबर सर? हें वाद्य मेळप म्हटल्यार तूं जेन्ना टेन्शनान आसता कितें म्हणटा सिगरेट मारपाक वयता, सोरो पिवपाक वयता, बाद व्यसन कितें तरी आपणाक घेता पळय तेज्या पेक्षा जेन्ना टेन्शन जाता तेन्ना हें वाद्य जर वाजयलें टेन्शन फ्री जालो. ताका लागून हें आत्मसात करा. सगळ्या पेरंट्सांकूय थँक्यू म्हणटा. आनी जो आज गुरुपौर्णिमा साजरी जाली खूब बरी जाली. सगळे हांगासर इनवॉल्वमेंट सगळ्यांचो बरो आसलो. सगळ्यांनी प्रतिसाद बरो केलो. संदेशा सारकेल्यान प्रमोदा सारकेल्यान खूब हांगासर काम केलें. खूब बरें दिसलें. अशेंच आमच्या फाटल्यान रावा, सरांच्या फाटल्यान रावा. सप्तेच्या सारकेल्लो आज युट्यूबार आमचे सगळे प्रोग्राम जो आसा पळय तितलो युट्यूबार पडटलो. ताका लागून तेजें अभिनंदन आनी देव बरें करूं. अशीच असोच तुमचो साथ आसूनी आमी फुडें वचत रावया. एक एक पाऊल फुडें मारीत रावया. उजगांवचें नांव उज्वल करुया. आनीक फुडले 2 क्लास चालू जावपाचे आसा. एक म्हटल्यार क्लासिकल आनी दुसरो म्हटल्यार भरतनाट्यम. एनावन्स करता मागीर आमी. पण चालू जातले 100%. सगळ्या सरांचो आनी भुरग्यांचो सपोर्ट आसतलो. सॉरी त्याच बरोबर कीर्तन क्लासीस चालू करपाच्यो आसा. आनी आज हांगासर जो प्रोग्राम चालू केलो कितें जाय पडटा पयलीं सावंड सिस्टम. ताका लागून तेजे धन्यवाद. सावंड सिस्टम आसो पूण मागीर तेज्या फुडल्यो कार्यक्रम सगळे हें करतलो जाल्यार शेफाली हेणेन फुडें बरो प्रोग्राम अरेंज करून सगळ्यांक सारकें वेवस्थीत हें करून हाडलें. ताका लागून तेजें स्वागत. आमकां ही जागा उपलब्ध करून दिली म्हणून तेगे भाऊच्या परिवाराक धन्यवाद. सुशांत ताका लागून एक एक्चुअली कोण आपल्या घरान नाका पण आयज तेजें घर आमकां मेळ म्हणून एक मंदीर जावन पडलेलें आसा. ताका लागून तेजें देव बरें करूं. आनी असोच आमच्या फाटल्यान राव. आमी तुज्या फाटल्यान आसा. देव बरें करूं. मी पुन्हा एकदा आपल्या शिवसंस्कृती संस्थेच्या वतीने आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुरुजन, पालक आणि विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमात ज्यांची नावे घेणे शक्य झाली नाहीत त्यांचेही मनपूर्वक आभार. कोणाचेही नाव घेणे राहून गेले असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. धन्यवाद.